दरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा आहे। शपथविधी सोहळा लोकोत्सवाच्या स्वरूपात संपन्न होणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण होणार आहे। महाराष्ट्रातील बस स्टॉप, थिएटर, ज्या ठिकाणी प्रशासनाच्या LED स्क्रीन्स लावलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे। पंतप्रधान मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट होईल। उद्धव ठाकरे, शरद पवार, अंबानी यांच्यासह अनेक बड्या नावांना प्रशासकीय निमंत्रण दिलं जाणार आहे। शपथविधीचं स्वरूप कसं होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 60 ते 70 हजार लोक या शपथविधीला येणार। साठ ते 70 हजार लोक या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत। तर 100 पेक्षा जास्त संत महंतांनाही यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे। अगदी 100 पेक्षा जास्त संत महंतांना देखील या सोहळ्यासाठी, भव्य दिव्य सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे। मुंबईत हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा होणार आहे। राज्यातल्या सर्व ठिकाणी लाईव्ह हा सोहळा दिसणार आहे। की आढावा बैठकीमध्ये प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वाटल्या गेल्या। यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित भाई शाह, सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या व्यतिरिक्त शिवराज सिंहजी चव्हाण असतील, माननीय नितीन गडकरी असतील, असे अनेक 9 ते 10 केंद्रीय मंत्री येतील। 19 राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत। याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य, साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या 5 ते 10 हजाराच्या घरात येतील। त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे। मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जी आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी असे 5000 लोक येतील। कार्यकर्ते आणि शेतकरी, जवळजवळ 2-2.5 हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं। वारकरी पंथाचे लोक येणार आहेत, डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त 40 ते 50 हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या सभास्थळी दिसतील। कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ 40,000 खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे। त्या व्यतिरिक्त 2000 VVIP आणि VIPची व्यवस्था वेगळी केलेली आहे। आणि मला वाटतं की हा एक अद्भुतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल। आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे LED स्क्रीन आहेत त्या LED स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा लाईव्ह केला जाईल।